सांगली आणि कोल्हापूरच्या मध्ये नांदणी जे गाव आहे तिथली जी माधुरी हत्तीन आहे तिला वनतारामध्ये नेलं गेले हे प्रकरण सगळीकडे सगळ्यांना माहितीये. पण ज्या कारणासाठी तिला नेलं गेलंय का तर म्हणे तिची काळजी घेतली जात नव्हती हे तिच्या त्या चेकअप मध्ये कळालं. कुणीतरी तक्रार केली की बाबा तिचं काळजी घेतली जात नाही वगैरे वगैरे. मला काय सांगायचं, आमच्या गावात एखादं गाढव मरून पडलं आणि 10 जणांनी जाऊन जरी तक्रार केली ना तर कोण त्याला उचलायला लवकर येत नाही. मग ह्याच तक्रारीची दखल कशी काय घेतली गेली? म्हणजेच काय की ह्याच्या मागं काय प्रकार असणार आहे हे कुणाला बी कळलं. सांगायचं काय आहे की आमच्या सांगली संस्थांचा जो हत्ती होता बबलू हत्ती मेला तो, पण त्या लोकांचं किती मन त्या हत्तीशी जोडली गेली होती ना ते सांगलीकरांना चांगलं माहितीये. तसंच आता हे नांदणी महाराजची जी माधुरी हत्तीन होती ती हत्तीने गेली 30 वर्ष त्या गावात आहे आणि सगळ्या गावकऱ्यांच्या भावना तिच्याशी जोडल्या गेल्या होत्या. ज्या वेळेला त्या हत्तीनेला घेऊन गेलीत त्यावेळेला ती रडत होती, म्हणजे तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. त्या हत्तीनेला सुद्धा त्या गावकऱ्यांचा लळा लागला होता. आता जंगलात नेले तिथल्या आदिवासात ती किती खुश आहे हे व्हिडिओ करून सगळीकडे दाखवत आहेत. अरे पण ज्या हत्तीनेला त्या माणसांची सवय झाल्या, माणसात राहायची सवय झाल्या, ती तिथे जंगलात कशी काय व्यवस्थित राहू शकता? ह्याच्या मागं जे राजकारण चालू आहे आणि जे पैसेवाल्यांची कामं चालू आहेत ना त्यांना असं वाटतंय की आम्ही पैशाच्या जोरावर ह्या लोकांच्या भावना तुडवून टाकू. पण सांगली कोल्हापूरकरांच्या नादाला लागलाय हो तुम्ही. इथली लोक पैशापेक्षा भावनेला जास्त महत्व देतात आणि तुम्ही त्यांच्या भावनेवर जोर केल्यावर त्यांनी शांत बसतात होय. काय बी करून त्या हत्ती परत येणार हे तर फिक्स आहे. तुम्हाला जेवढी ताकद लावायची आहे की नाही तेवढी लावा, जेवढा पैसा आणि जेवढं राजकारण करायचं ना तेवढं करा. पण माधुरी हत्तीन परत नांदणी मठात येणार हे सत्य आहे. तुम्हाला जिथनं पैसा मिळवायचा आहे, ज्या मार्गाने मिळवायचा आहे ना तिथनं मिळवा. असं लोकांच्या भावनेचा फायदा घेऊन नको ती कारणं पुढं करून हे प्राणी बिनी उचलून न्यायचा प्रकार करू नका. हो इथं तरी सोडा. आता 4-5 दिवसात तुमचं जिओ सिम घ्यायचं लोकांनी बंद तर केलंय, पोर्ट बी करून घेतलंय. एवढं नुकसान व्हायला आलं, तेवढ्या नुकसानानं तुम्हाला काही फरक पडत नाही ते मान्य आहे. पण आमची हत्ती आम्ही परत आणणार हे तुम्हाला आम्ही छाती ठोकपणे सांगतो. काय ताकद लावायची कधी लावा.